तुम्ही खूप प्रकारचे चाट खाल्ला असाल, पण कधी पालकचा चाट खाल्लात का? पालक पकोडेचा चाट कधी खाल्लात का तुम्ही? तर खूप छान लागते, टेस्टी लागते आणि छोट्या भुकेच्या टायमाला चटपट काही खाऊ वाटलं तर ही चाट एकदा करून पहा आणि एकदा टेस्ट करून पहा. याची खूप छान लागते. मुलं पालक न खाणारेसुद्धा या पालकाच्या चाटमुळे मुलं मागून खातील असा हा पालक चाट. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. वेचून वेचून आपल्याला फक्त चांगले असे पानच घ्यायचे आहे ती. आणि याला आता स्वच्छ मी एवढे पाणी घेतलेले आहेत, एवढे छान पानं निघालेले आहे. तर आता याला स्वच्छ धुवून वाळत घालायचं आहे ह्याच्यात. चला तर मग ह्याला स्वच्छ धुवून वाळत घालते. तो पहिले चटण्या तयार करून घेऊया. कोथिंबीर घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे आणि अद्रक, फुटाणे, लसूण आणि हिरवी मिरची, थोडंसं मीठ. तर हिरवी चटणी तयार झालेली आहे. आता गोड दही करायचं आहे. तर दह्यामध्ये साखर घालून घेतलं आहे. सुकी मिरची, बडीशोप आणि जिरे हे वाटण करून घेऊया. असं आबडधोबड वाटून घ्यायची. ही मसाला खूप छान लागतो हर चीजमध्ये. लाल तिखट, आत्ता वाटून घेतलेला मसाला, जिरा पावडर, काळं मीठ. आपली आंबट गोड चटणी सुद्धा तयार आहे आपली. चला तर बेसनचं बॅटर तयार करायचं आहे. पसरट भांडं घ्यायचं आहे. मी घेतले माझ्या अंदाजानुसार बेसन, तांदळाचं पीठ 1 चमचा, चवीनुसार मीठ, ववा हातावर चोळून घालायचा, जिरा आणि आता वाटून घेतलेला मसाला थोडासा मिक्स करून घ्यायचं सर्व. बॅटर आपल्याला ह्याला पातळ मिश्रण तयार करायचं आहे. पालकाचे पानं सुद्धा हडकले ती. आता हे मिश्रण तयार करूया. चटण्या तयार आहेत. असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. चला 1-2 मिनटं ह्याला ठेवूया. 2 मिनटं पालकाकडे बघूया. पानं सुद्धा वाळून निघालेली आहेत. छान असे वाळले गेलेत, म्हणजे हडकले गेलेत. त्याच्यात थोडं सुद्धा पाणी राहिलेलं नाही. हे बघा, थोडं सुद्धा पाणी राहिलेलं नाही आहे. चांगले हडकलेत. आता चला पकोडे करायला घेऊया. तर याच्यात 1 चुटकी सोडा घालायचा आहे. चुटकी सोडा घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियममध्येच तेल गरम करून घ्यायचं आहे. असे पानं डुबवायचे आणि हे असं लावून घ्यायचं. कोटिंग करून घ्यायची याला छान आणि तेलामध्ये सोडायचं. तर हे चाट खूप छान लागतं. छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. त्याला छान तळून घ्यायचे. छान काढून घेऊया. छान तळले गेल्यात. किती छान वाटतंय का पालक आहे म्हणून. तर मी अजून 4-5 काढून घेते. तर आपली ही बॅच सुद्धा तयार झालेली आहे. चला आपले पालकचे पकोडे तयार आहेत. आपले पकोडे किती छान असं कुरकुरीत झालेले आहेत. असा आवाज सुद्धा येतोय. तर चला तर मग चाट तयार करूया. तर आता आपण ह्याला लाल तिखट असं मिरची घालून घेऊया आणि आपण मसाला तयार केला होता ना, तो सुद्धा मसाला थोडा थोडा असं घालून घेऊया. जिरा पावडर, काळी मिरीची पावडर, चटपटीत असं तयार करायचं आहे. आणि हे चाट मसाला, हे गेला चाट मसाला आणि ही गेली आपली गोड दही. खूप छान लागते, एकदा करून पहा. आणि ही आपली हिरवी चटणी, चटपटी असं खमंग. जर गोड खाऊन कंटाळा आला असेल तर हा छान आहे. गुळ चिंचाची चटणी. ही गेली खारी बुंदी. हे भुजिया, ह्याच्यावर अजून जाणार मसाले. तर काळी मिरीची पावडर, लाल तिखट, जिरा पावडर, मसाला
आणि हा गेला चाट मसाला. चटपट चाट तर किती छान झालेला आहे. ही चाट कुणाला आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. तर चला तर या खायला. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. तुम्ही करून ट्राय करून पहा, छान होते.